बहुजन समाज पार्टी जिल्हा बुलढाणाची महत्त्वपूर्ण बैठक दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी रेस्ट हाऊस बुलढाणा येथे संपन्न झाली। या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन प्रभारी ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब, माननीय पृथ्वी शेंडे साहेब, प्रदेश सचिव तथा विदर्भ झोन प्रभारी हे प्रमुख मार्गदर्शक होते। बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांनी परिवर्तनवादी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब व पृथ्वी शेंडे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्यानंतर बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वात आणि बसपाचे राष्ट्रीय कोऑर्डिनेटर सन्माननीय आकाश आनंद साहेब यांच्या आदेशावरून व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय परमेश्वर गोनारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली। बुलढाणा जिल्हा प्रभारी प्राचार्य डॉक्टर M.R. इंगळे, दुसरे प्रभारी सन्माननीय धरमपाल इंगळे, जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विलास तायडे, जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय पांडुरंग गवई, जिल्हा महासचिव सन्माननीय दिलीप सरकटे, जिल्हा कोषाध्यक्ष सन्माननीय रामदास मोरे, जिल्हा सचिव सन्माननीय अजय गवई, जिल्हा BVF संयोजक सन्माननीय शेषराव खरात, जिल्हा बामसेफ संयोजक सन्माननीय प्राचार्य प्रदीप भगत, जिल्हा बामसेफ सहसंयोजक सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जयकुमार गवई, तसेच याचवेळी जळगाव खान्देश जिल्हा प्रभारी म्हणून सन्माननीय शरद ब्राह्मणे यांची निवड करण्यात आली। बैठकीला उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना उचित मार्गदर्शन करून संघटन मजबूत करण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय दौरा करून विधानसभा क्षेत्राच्या कार्यकारिण्या गठीत करा असे निर्देश दिले व 15 जानेवारी 2024 हा दिवस बहन मायावतीजी यांच्या वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून उत्साहात साजरा करावा म्हणून सांगितले। यावेळी बैठकीला सन्माननीय माजी प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे, जिल्हा अध्यक्ष सन्माननीय संजय गवई, सन्माननीय शरद ब्राह्मणे, जिल्हा प्रभारी सन्माननीय धीरज इंगळे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सन्माननीय संघमित्राताई कस्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीला 7ही विधानसभा क्षेत्रातून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बैठकीचे प्रास्ताविक दिलीप सरकटे यांनी करून सूत्रसंचालन शरद ब्राह्मणे यांनी केले व आभार प्रदर्शन धरमपाल इंगळे यांनी केले। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।